Ya rolando nada. Halo. बस. वेलकम टू द प्रेस कॉन्फरन्स. आज मुद्दामून एक महत्त्वाच्या विषयासाठी आपल्या इथं बोलवलं आहे. गेल्या अनेक वर्षापासून आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये गुटखाबंदी केलेली आहे. आपल्या FSSAI ॲक्टच्या सेक्शन 30 अंतर्गत प्रतिबंधित जे फूड आयटम्स आहेत त्याच्यामध्ये गुटखा आणि तत्सम आयटम जे आपले आहेत त्याच्यावरती गुटखाबंदी केली. त्याच्यावरती आपण अनेक वेळा कारवाई करतो, रेड्स करतो, फाईल करतो, FIR करतो. त्याच्यामधल्या प्रोव्हिजननुसार जेल पण होते, प्रॉसिक्युशन पण चालू आहे. परंतु प्रोहिबिटेड आयटम असतानाही महाराष्ट्रातल्या ऑलमोस्ट सगळ्या ठिकाणी हा गुटखा विकला जातो आणि कंझ्युम केला जातो. ही रियालिटी आपण बघतो. पण याच्यावरती पर्याय काय? एन्फोर्समेंट तर चालू आहे, ते आपण आता जास्त स्ट्रिक्ट करत आहोत, तर ते चालूच राहील. परंतु त्याच्यावरती काही डेटरन्स असा क्रिएट करता येईल का की ज्याच्या माध्यमातून, कारण प्रोड्युसर तर इथं नाही आहेत प्रोहिबिटेड असल्यामुळे, बाहेरून आपण जे याच्यामध्ये इन्व्हॉल्व असणारे बिझनेसेस आहेत, बिझनेस पर्सन्स आहेत, ट्रान्सपोर्टर्स आहेत, रिटेलर्स, होलसेलर्स, सेलर्स, हे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत. त्या प्रकारचे रॅकेट आहे आणि ते जर उद्ध्वस्त करायचे तर आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात स्ट्रॉंग स्टँड घेणं हे गरजेचं आहे. या निष्कर्षापर्यंत शासन पोहोचलेलं आहे आणि म्हणून मध्ये बऱ्याच वेळेस याच्यावरती डिस्कशन पण झालं की काय केलं पाहिजे. आणि मी इथं जॉईन झाल्यानंतरही याच्यावरती आम्ही विचार केला काय करता येईल, कारण याच्यामध्ये दिस इज अ डेंजर टू पब्लिक हेल्थ आणि म्हणून तो आयटम प्रोहिबिट केला. पब्लिक हेल्थला जर डेंजर असेल आणि तो आयटम प्रोहिबिट केलेला असेल तरीही त्याचा व्यापार होत असेल, ट्रान्सपोर्ट होत असेल, होलसेलर विकत असेल, शेजार विकत असतील, अवेलेबल होत असेल, तर त्याच्यावरती स्ट्रिंजेस्ट पॉसिबल ॲक्शन घेणं गरजेचं आहे. या निष्कर्षापर्यंत पोहोचल्यामुळं आज दिनांक 12 जून रोजी मी मोका लावण्याचे आदेश पारित केलेले आहेत. सो हॅव इश्यूड द ऑर्डर सेइंग दॅट मोका प्रोव्हिजन्स विल बी, मोका कायदा, मकोका ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम्स ॲक्ट 1999 हा आम्ही नोट केलेला आहे. ही माझी ऑर्डर आहे इश्यू केलेली. आणि या ऑर्डरच्या अनुषंगाने फक्त फूड सेफ्टी ॲक्ट 2006चे कलम 3, 26, 27, 30, 38, 41, 42, 59, 63, 64 आणि 89 बरोबरच महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राइम्स ॲक्ट 1999चा सेक्शन्स 21D, 21E, 21F, 3, 4, 18, 21 and 23 रेड विथ कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर 1973 किंवा भारतीय नागरिक संहिता सुरक्षा संहिता 2023 याच्या अनुषंगाने ही ऑर्डर. सर, जे गुटखा विकतील त्यांच्यावर मकोका कारवाई ना? सो ही कारवाई करताना हे प्रोव्हिजन्स आहेत. त्याच्यामध्ये ऑथॉरिटी कोणती आहे, त्याचं रॅशनल काय आहे, कोणत्या क्राईम्सला, कोणत्या ऑर्गनाइज क्राईम मधल्या जी 21Bची डेफिनेशन सांगितली त्याच्या क्राईममध्ये हा क्राईम कसा बसतो, त्याच्या ऑथॉरिटी कोण कोण आहेत, त्या सर्व आपण डिफाईन केलेलं आहे. आणि याच्या अनुषंगाने अल्टिमेटली आपण काही ऑर्डर्स, डिरेक्शन्स या माध्यमातून दिलेले आहेत. त्याच्यामध्ये ज्या ज्या ठिकाणी हे मोर दॅन वन्स एखाद्या याच्यामध्ये ट्रेड करणारा व्यक्ती, संस्था, आस्थापना असेल त्यांच्याविरुद्ध कंपल्सरी मोका इन्व्होक करायची ही ऑर्डर आहे. त्याचबरोबर सेक्शन 23 ऑफ मकोका ही जी प्रोसेस दिलेली आहे ती प्रोसिजर कंपल्सरी पाळायची हे पण आपण याच्यामध्ये आदेश दिलेले आहे. त्यानंतर persons and entities against whom MOCOCA shall be invoked are manufacturers and producers of prohibited food products, number 1. Number 2, financiers funding their manufacture, procurement or distribution. Number 3,
interstate and intrastate suppliers and commission agents. Number 4, transporters and vehicle operators, including agents who book or arrange transport. Number 5, godown operators, warehouse owners, and store managers who knowingly store such products. 6, wholesale dealers and distributors. 7, sub-dealers and semi-wholesale agents. 8, retail sellers forming part of an identified organized network. And 9, any other person who knowingly facilitates, abets, conceals, or assists any of them. त्या इतक्या जणांविरुद्ध मोकोका वापरायचे त्याच्यामध्ये आदेश आपण केलेले आहेत. त्याचबरोबर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी जी आहे ती फक्त याच्यावरतीच नाही तर प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटी ही आपण ज्यावेळेस म्हणतो की एनी वन ऑफ मोर ऑफ द फॉलोइंग इज प्रेझेंट ते स्ट्रॉंग प्रिझम्पशन फेवर करणारं मोकोकाला हे प्रोव्हिजन वापरायचं. आणि नो ऑफिसर शॅल रिफ्रेन विदाउट रेकॉर्डिंग स्पेसिफिक रिटर्न रिझन्स approved by joint commission जे असेल त्याच्यामध्ये की इंटरस्टेट सप्लाय चेन और मॅन्युफॅक्चर नेक्सस हे आपल्याला वरती नेते प्रिझम्पशन ऑफ एलिजिबिलिटीसाठी वापरायचे. क्लॅन्डिस्टाईन गोडाऊन्स, फेक लेबल्स, डमी फर्म्स और फॉर्ज्ड इनवॉइसेस याच्यासाठी सुद्धा हा वापरायचा. सायमल्टेनियस सीजर्स अक्रॉस मल्टिपल डिस्ट्रिक्ट्स पॉइंटिंग टू अ कॉमन सिंडिकेट याच्यासाठी सुद्धा वापरायचे. करप्शन ऑफ एन्फोर्समेंट ऑफिशियल्स और इंटिमिडेशन ऑफ इन्फॉर्मर्स ऑफ विटनेसेस यासाठी आपण वापरणार आहोत. सीजर व्हॅल्यू एक्सिडिंग ₹10 lakhs in a single action of ₹25 lakhs cumulatively from the same account or network. आणि फायनान्शियल फ्लोज इंडिकेटिंग सिस्टमॅटिक प्रॉफिटियरिंग इन्क्लुडिंग हवाला और बेनामी चॅनल्स याच्या सुद्धा आपण ते एस्केलेट करण्यासाठी हे सुद्धा प्रोजेक्ट त्याच्यामध्ये आपण वापरणार आहोत. याची ओरिजिनल ड्युटी आहे ते आपण फूड सेफ्टी ऑफिसरवरती देणार आहोत. डेजिग्नेटेड ऑफिसरच्या ड्युटी आपण याच्यात त्याला असिस्टंट म्हणून करा डिफाईन केलेला आहे. जॉईंट कमिशनरच्या केलेल्या आहे. नेटवर्क वाईड प्रॉसिक्युशन करायचं हे आपण सांगितलं आहे. पार्शियल ॲक्शन घ्यायची नाही, कम्प्लीट घ्यायची. आणि कॉन्फिस्केशन, अटॅचमेंट अँड फोरफिचरचं कसं करायचं ट्विन ट्रॅक्सची ही पण त्याच्यामध्ये सांगितलेली आहे. त्याचं प्रॉसिक्युशन रजिस्टर मेंटेन करायचं सांगितलेलं आहे. बेलला अपोजिशन करायचं सांगितलेलं आहे. आणि प्रोसिजर कंप्लायन्स विथ द क्रिमिनल प्रोसिजर कोड हे सुद्धा आपण मॅन्डेटरी केलेलं आहे. या सर्वांचा ऑब्जेक्टिव्ह जो आहे बेसिकली आपण मोका का वापरतो कारण हा स्ट्रिंजंट लॉ आहे. आय अंडरस्टँड. आणि त्याचं म्हणूनच खूप थॉट करून विचार करून त्याच्यावरती कायद्याचे जे कलम आहेत सेक्शन्स आहेत त्याचा अभ्यास करून दिस ऑर्डर इज बेसिकली डन टू prosecute in the interest of food safety in violation but as an organized crime against public health. हा क्राईम पब्लिक हेल्थच्या अगेन्स्ट आहे. आणि आर्टिकल 47 ऑफ द कॉन्स्टिट्यूशन जे आहे ते स्टेटला मॅन्डेट करतं. दॅट इज वेअर माय ऑर्डर बिगिन्स. हे तुम्हाला कॉपी मी देईल. प्रेस नोट बरोबर ही कॉपी पण असेल सुद्धा गो थ्रू दॅट ऑर्डर. It says the Article 47 of the Constitution of India cast upon a state primary duty to improve public health and in particular to bring about prohibition of consumption of substances injurious to health. हे ऑलरेडी आपण प्रोहिबिट केलेलं आहे. त्याचं इम्प्लिमेंटेशन व्हावं, पब्लिक हेल्थ इम्प्रूव्ह व्हावं आणि पब्लिक हेल्थ जी इंडेंजर होते ते कंट्रोल करता यावं या दृष्टिकोनातून मकोका कायद्याचे प्रोव्हिजन हे प्रोहिबिटेड आयटम जे 32 म्हणजे असं ॲक्टच्या सेक्शन 32 अंतर्गत जे आपण प्रोहिबिट केलेले आयटम आहेत त्यांच्यावरती आजपासून म्हणजे अगोदरच लागू करू शकतो असं पण आज आपण ती ऑर्डर काढलेली आहे आणि इट विल बी इम्प्लिमेंटेड कम्प्लिटली अक्रॉस द स्टेट ऑफ महाराष्ट्र. सर, जेव्हा कायदा केला तेव्हा पळवाट केली जाते दुकानामध्ये पान मसाल्याच्या पुड्या आणि त्याच्यासोबत छोटी पुडी देते ते मिक्स केल्यानंतर गुटख्यासारखा पदार्थ तयार होतो. अशा पद्धतीने चालकीला कसं रोखलं जाणार कारण तो स्पेसिफिकली गुटखा या टायटल खाली विकला जातो. याच्यामध्ये मिसलिडिंग ॲडव्हर्टाइजमेंट ॲक्ट आहे. मला काही दिवसांपूर्वी कारवाई केलेली होती. व्यवसायामध्ये सुद्धा मिसलीड करणं, लेबलमध्ये चुकीची माहिती देणं, पान मसाला इन्ग्रेडियंट चुकीचे असताना वेगळा क्लेम करणं हा सुद्धा गुन्हा आहे. त्यानुसार आपण कारवाई करतो. पण सर, ही चालाकी केली होती दिस इज मिसलिडिंग. ते मिसलिडिंगला कायदा आणि दुसरं मिश्रण जे असतं जे पान मसाला त्याला सुद्धा याच्या अंडर घेतलं जातं ते तंबाखू विशेष सांगितलं की आपल्याला कोणताही एखादे ज्यावेळेस प्रॉडक्ट असतो त्याच्यावरती लेबल कोणतं असावं, ते कोणत्या स्टँडर्डचं असावं, त्याच्यामध्ये कोणते कोणते इन्ग्रेडियंट असावे, त्याची काय व्हॅल्यू आहेत वेगवेगळ्या त्या मॅन्डेट दिले. त्याचे रेग्युलेशन्स आहेत. सोसायटीमध्ये रेग्युलेशन्स दिलेले आहेत, व्हेरी क्लिअरली दिलेले आहेत. त्याचबरोबर ॲडव्हर्टायझिंग आणि मार्केटिंगचे सुद्धा रेग्युलेशन्स क्लिअरली आहेत.
त्याचं व्हायोलेशन जिथं जिथं होतं त्या प्रोव्हिजनचा वापर आम्ही केला जातो. पण सर याची जेव्हा कारवाई केली जाते तेव्हा लोकल पोलिसांची भूमिका खूप महत्वाची असते. स्पेशली बीट मार्शल आणि यांचा जो व्हिजिलन्स असतो तो अनेक वेळा नेक्सस तिकडे दिसून येतो अनेक पाणटपऱ्यांवरती. ते कसं ब्रेक केलं जाणार का आपल्याकडनं कडक कारवाईची तरतूद सगळ्यात मोठं त्याच्यामुळे तुम्ही जर आता मी वाटलं व्यवस्थित ऐकलं असतं तर तुमच्याकडनं प्रतिक्रिया त्याच्यावरती असेल. पोलीस आणि नेक्सस या अनेक ठिकाणी पाहायला मिळतो. पोलीस और FDA किंवा फूड सेफ्टी ऑफिसर्स इट इज द होलिस्टिक. याच्यामध्ये कंझ्युम करणार आहे तेवढा जबाबदार आहे, विकणार आहे तेवढा जबाबदार आहे, एन्फोर्स करणार आहे तेवढा जबाबदार आहे. जो जो कोणी जबाबदार असेल आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. निश्चित गेल्या काही दिवसामध्ये हा त्यावेळेस प्रोहिबिट केला त्यावेळेसचा उद्देश हाच होता की इट्स अ डेंजर टू पब्लिक हेल्थ. आणि ते जर टाळायचं असेल कारण याच्यामधून काय काय आजार होतात हे मी सांगण्याची गरज नाही. डॉक्युमेंटेड इन द पब्लिक. सर गुटखा हा ते करण्यासाठी आपल्याला स्ट्रिंजेंट ऍक्टचे प्रोव्हिजन आपण आज का इन्व्होक करतोय कारण जेवढ्या इफेक्टिव्हली आपल्याला करायचं होतं तेवढं होऊ शकलं नाही. हा डेटाच्या आधारे तुम्हाला मी डेटा सांगतो जस्ट फॉर इन्फॉर्मेशन आपल्याला काय असेल की आतापर्यंत गेल्या 10 वर्षात आपण FIR किती केलेले आहेत महाराष्ट्रामध्ये 32चा FSSC सर्व सेक्शन प्रोहिबिट केलेला आहे. जे मॅन्युफॅक्चरर्स आहेत त्यांच्याविरुद्ध 260 मॅन्युफॅक्चरर्स FIR आहेत आपले. जे पुरवठादार आहेत सप्लायर्स ते 248 आहेत आणि पर्सन्स जे आहेत ते असे 190 असे 703 सॉरी ट्रान्सपोर्टर म्हणजे उत्पादक 260 सप्लायर्स 248 आणि ट्रान्सपोर्टर्स 190 असे 703 FIR आहे. सो FIR काय कमी केलेत अशातला भाग नाही. त्यांचं प्रॉसिक्युशन त्याची पुढची प्रोसेस आपण करतोय पण आपल्याला अजूनही त्याच्यामध्ये कम्प्लीट याच्यामधून खरोखरच हद्दपात करण्याच्या दृष्टीने तर याच्यातून झाला नाही तर पुढची स्टेप आपण घेतोय आणि ती आता सर गुटखा हा 2 नंबर धंदा आहे. गुटखा हा 2 नंबर धंदा आहे आणि याच्यामध्ये खूप मोठं अर्थकारण आहे आणि ज्याच्यामध्ये पोलीस प्रशासन सुद्धा मोठ्या प्रमाणात खास करून बॉर्डरवरचे जे जिल्हे आहेत किंवा बॉर्डरवरचे जे पोलीस स्टेशन आहेत तर तिथून मोठ्या प्रमाणात गुटखा सप्लाय होतो. आता मी ज्या भागात धाराशिव जिल्हा नळदुर्ग पोलीस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या प्रमाणात पोलीस प्रशासन काही गाड्या पकडतं काही गाड्या सोडतं असे पण अनेक प्रकार समोर आले. सांगितलंय की दोज हू आर रिस्पॉन्सिबल त्याच्यावरती आपण कारवाई करणार. कुणी असू द्या ते माझे अधिकारी करू शकतात इन्व्हॉल्व्हर असतील तर दुसरे कोणी असू शकतात. त्याच्यामध्ये एड्स अबेट हे शब्द आपण जे केलेले त्याच्यामुळे त्यांच्या इन्व्हॉल्वमेंट कारवाई फक्त पुरवठादार विक्रेते यांच्यावरच का आतापर्यंत झालेले आहे. पण प्रशासनात ते प्रूव्ह करण्यासाठी आपल्याला ते डॉक्युमेंट एव्हिडन्स लागतील आपल्याला एव्हिडन्स लागतील असे आपल्याकडे सापडले तर डेफिनेटली आपण कारवाई. याच्यामध्ये आमचे काही अधिकारी इन्व्हॉल्व आहेत असं खूप अलिगेशन होतात कंप्लेंट येतात आम्ही त्या व्हेरीफाय करतो. पुढच्या काही दिवसामध्ये असे काही अधिकाऱ्यांचं इन्व्हॉल्वमेंट आहे किंवा नाही याच्याबद्दलचे इन्व्हेस्टिगेशन आमच्याकडे सध्या चालू आहे. त्याच्यातून जे रिझल्ट येतील ते आपल्याकडे देतील. सर आपण पदभार स्वीकारल्यापासून अनेक कारवाई केलेल्या आहेत. आतापर्यंत जेवढ्या कारवाई झाल्या साधारणपणे किती कारवाई झाल्या किती डेटा मी प्रेसमध्ये दिलेला सर थोडक्यात सांगा प्लीज सर. डेटा मी प्रेसमध्ये दिलेला टीव्हीला त्या बाईट स्वरूपातला ठळक काही कारवाई केल्याचं सांगितलं. सर मुंडे साहेब आणि एकूण किती गुन्हे दाखल झाले. मुंडे साहेब इकडे सर मुंडे सर इकडे मुंडे साहेब 15 दिवस सरासरी झालेत. बऱ्याच कारवाईचा धडाका लावलाय तुम्ही. आता मकोकाची कारवाई करताय परत धमकी येऊ शकते. मला धमकी आलेलं कोणी सांगितलं बातम्या आल्या सर सॉरी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना. सॉरी जुना लुक ॲट ही जुनी क्लिप आहे कमीत कमी 10 वर्षापूर्वीची आहे. लुक ॲट द क्लिप आताची क्लिप नाही म्हणजे कुठल्याही प्रकारची धमकी वगैरे नाही. इफ आय रिमेंबर करेक्टली मला आठवत नाहीये. इफ आय रिमेंबर करेक्टली बहुतेक ती पुण्यातली क्लिप आहे नावाची क्लिप. सर 2 days चेक आउट क्लिप आताची नाही. मला कोणतरी पाठवली मला कोणी विचारलं मला अशी लागली नाही. 2 days ago your officer was जे बाजारात वडापाव विकतात त्यांनी तुम्ही सांगितलं Let us focus on this. Let us focus on सर this. इसको हिंदी There are में so many issues. Let us focus on this. सर हिंदी में सर हा विषय सर सांगतील On this one. 2 दिवसापूर्वी संभाजीनगरमध्ये माझ्या थोडंसं आता हे जे मी
That's what I'm saying. कारण मकोका क्लॉज वापरण्यासाठी त्या काही प्री कंडिशन्स आहेत त्या फुलफिल झाल्या डेफिनेटली. आणि त्याला एका गुन्ह्यासाठी इट हॅज टू बी मोर दॅन वन ऑफेन्स इन लास्ट 10 years. त्याच्यावर जर झालेलं असेल तर डेफिनेटली कारण त्याचे कंडिशन फुलफिल करायचे. अदरवाईज आमचे FSSAचे ऍक्ट DNS ऍक्ट आम्ही ते वापरतोच आहोत. ती जे हल्ला झाला त्याच्यावरती इमिजिएटली स्विफ्ट कारवाई पण झाली. 7 का 8 लोक त्याच्यामध्ये अरेस्ट पण झाले. आय स्पोक ऑन विथ DGP असो DGPने सुद्धा इमिजिएटली त्याच्यावरती कारवाई केली. अँड अशा प्रकारचे हल्ले आम्ही भिणार नाही. व्हेरी क्लिअरली प्रोटेक्ट आवर ऑफिसर्स आणि दोज हू टेक लॉ इन टू देअर हँड्स विल शो फोर्स ऑफ द लॉ. सर मैं ये कह रहा हूँ कि उसके बाद हिंदी में भी पूरा रिपीट सर त्यांना हिंदीमध्ये हां मेरी हिंदी अच्छी है ही नहीं. जितनी बट ये नेशनल लेवल पहली सर बार सर 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 नाही, तुम्हाला उत्तर दिलं नाही. सर आपण याच्या मराठी पूर्ण करून घेऊया मग हा. सर भिवंडीमध्ये जे आहे ते नकली FD अधिकाऱ्यांना अटक करण्यात आलेली आहे. त्यामुळे कशा पद्धतीने जर एखाद्या वेळी आपण ज्यावेळी धाडी टाकतो आय कार्ड सिंपल. माय ऑफिसर्स वेअर आय कार्ड व्हेरी क्लिअरली दे शुड आय कार्ड. मुंडे साहेब प्रतिबंधित माल जो आहे तो बऱ्याचदा गुजरात सारख्या राज्यातून मुंबईत येतो. कारण गुटखा असेल किंवा बऱ्याचदा भेसळयुक्त खावा देखील गुजरातवरूनच मुंबईत येतो. ते वाहतूक व्यवस्था करणारे अनेक लक्झरी बसेस असतात, टुरिस्ट गाड्या असतात किंवा ट्रक डेपो. यासाठी RTO ची काही मदत वगैरे घेणार मी का? आता वाचताना वाटलं इंक्लुडिंग ट्रान्सपोर्ट RTO ची मदत घेणार. सगळ्या एजन्सी एकत्र काम करतात. सगळ्याच एजन्सी काम करतात. आपण याच्यामध्ये मकोका लावताना किंवा हे करताना इव्हन आताचे जे FIR होत आहेत त्याच्यामध्ये आपण फक्त विकणाऱ्याला करत नाही, त्याचा ट्रान्सपोर्टरला पार्टी करतोय, त्याचा डिस्ट्रीब्युटरला पार्टी करतोय, तुमच्या ओनरला तुम्हाला लिस्ट पण देतो. तर इथून पुढचे आता आल्यापासून FIRचे हे इट विल बी राईट फ्रॉम मॅन्युफॅक्चरर टू सेलर. आता हे होतं आम्ही जास्त स्ट्रिंजेंट केलं. सो दे आर रिस्पॉन्सिबल. कायद्यामध्ये व्हेरी क्लिअर त्याच्यामध्ये कुठेही डाऊट नाही त्याच्यामध्ये. मुंडे साहेब माफ करा हा प्रश्न तुम्हाला विचारावा लागतोय मात्र त्याच्या बाहेर नका विचारू. जो आपला विषय त्याला संबंधित तुमच्या सर तुकाराम संबंधित नाही आजच्या विषय. हो सर तुकाराम मुंडे साहेब ज्या ज्या विभागाचा पदभार ग्रहण करतात तो विभाग नेहमी चर्चेत येतो असं का होतं सर? त्याचं उत्तर तुम्ही द्या. बदली तो सर परत बदली होईल. आय कॅनॉट आन्सर दिस. सिंपल. कारण काय येतो, लोक चर्चा का करतात, तुम्ही जास्त का पब्लिश करता, तुम्ही काय करतं, ह्याचं उत्तर मी नाही देऊ शकत. त्याचं उत्तर मी कसं नाही पण सोशल मीडियावरती पण आता- त्यानंतर प्रचंड लोकांचा पाठिंबा देऊ? We are मिळतो. diverting. आणि Let us not या divert. No, no. विभागाचा घेतलेला publishing नाही सर credit आहे. परत बदली होईल असं तुम्ही जे वाटतं. हे जे विषय त्याच्यावरती आपण बोलू, बाकीचे विषय मुंडे साहेब सर सवाल खत्म हो गया हिंदी में बता दीजिए. फक्त हा डेटा आता तुम्ही जर विचारलं होतं की मी 25 मे ते 11 जून या काळामध्ये प्रोहिबिटच्या बाबतीत म्हणजे प्रतिबंधित आयटमच्या बाबतीत सांगतो, बाकीच्या नाही सांगत. कारण हा प्रोहिबिटचा विषय आहे. तपासणी केलेल्या असताना म्हणजे प्रोहिबिटच्या बाबतीत त्या 354 आहे, 354 त्याच्यामध्ये नाही सॉरी प्रतिबंधित पदार्थ आढळलेल्या आस्थापनाची संख्या 344 सापडली आपल्याला. तपासणी 354 344 मध्ये फाइंड आउट झालं. जप्त साठ्याची किंमत या 344 मध्ये 3,27,24,629 rupees. 3,27,24,629 rupees. FIRs 235. Arrested people 350. Seal establishment of this 344 are 274. Seized vehicles are 26 and the price of that vehicle is 1,33,000 no 13,39,500 1,33,00,000. So this is about 25 मे ते 11 जून प्रोहिबिटेड आयटमच्या बाबतीत जी मोफा आपण लावला त्याच्यामध्ये वाहने किती जप्त? 26. कॉपी पाहिजे कॉपी द्या सर. चालेल. So I am giving you the press note detail in Marathi
and I'm attaching the order also, so you are aware of this order in English. मराठीमध्ये आम्ही वाटत आहे. So it's a big order, just the order आहे. 8 पानाची ऑर्डर आहे. So you will get this one. Rest note plus this one. हिंदी मध्ये माझी हिंदी चांगली नाही होत. ठीक है सर, थोड़क्यात सर, थोड़क्यात. नहीं बोल दीजिए. बहुत मैं इतना बुरा लोगों बहुत का अच्छी उसमें सर, बहुत अच्छी मैं हिंदी इंग्लिश में है। बोल सकता हूँ. बहुत अच्छी हिंदी है सर, आप बीच में इंग्लिश वर्ड्स डाल दें, बीच में डाल दीजिए, कोई बीच में इंग्लिश वर्ड्स डाल दें, लेकिन हिंदी में बताएं सर. रोलिंग सर. आप सब जानते हैं कि महाराष्ट्र में FSSAI एक्ट के तहत सेक्शन 30 के अंदर प्रोहिबिटेड आइटम्स है, जैसे कि गुटखा, पान मसाला, इसमें एक आइटम्स में प्रोहिबिटेड है. इसका मतलब ये होता है कि ये प्रोडक्ट जो है प्रोहिबिटेड, तो महाराष्ट्र मैन्युफैक्चर नहीं हो सकता है, ट्रांसपोर्ट नहीं हो सकता है, स्टोर नहीं हो सकता है, सेल नहीं हो सकता है. फिर भी बहुत कार्रवाई करने के बावजूद इसका सेलिंग और अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कई जगहों पे पाया जाता है. इसीलिए गवर्नमेंट शासन ने डिस्कशन करी थी इस पर क्या किया जाए, कौन सा स्ट्रिंजेंट एक्ट या क्लॉज या कार्रवाई की जाए जिसकी वजह से ये एक्चुअली प्रोहिबिट हुआ, क्योंकि ये दिस इज इंडेंजर टू पब्लिक हेल्थ के लिए हानिकारक है. इससे पब्लिक हेल्थ इंडेंजर होती है. ये नॉलेज पब्लिक डोमेन में. इसके तहत आज हमने मोकोका एक्ट जो है महाराष्ट्र का, महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गेनाइज्ड क्राइम एक्ट 1999, ये इसमें इनोव करने का निर्णय लिया है, लागू किया है कि जो ये बिजनेस में मैन्युफैक्चरिंग करते हैं, ट्रांसपोर्ट करते हैं, सेल करते हैं, डीलर्स है, सेमी डीलर्स है, ये सबको ये प्रोविजन के अंदर अभी कार्रवाई की जाएगी. उसकी जो प्रोसीजर दी है सेक्शन 23 के अंदर मोकोका के, वो फॉलो करके ये मैंडेटरी किया गया है कि जो मोकोका के प्रोविजंस के में लायबल है वो मैंडेटरी हमारे ऑफिसर एफआईआर करते समय मोकोका प्रोविजन एक्ट रिमूव करेंगे और उनको पनिशमेंट करेंगे. इसका ऑब्जेक्टिव है, उद्देश्य है कि पब्लिक हेल्थ जो इंडेंजर हुई है इसकी वजह से, उसको पूरी तरह से रोका जाए. और वो जो हमने प्रोहिबिशन किया है आइटम्स में, उसका अवेलेबिलिटी महाराष्ट्र में कहीं न हो और लोग उस वक्त न खाए, जिसकी वजह से उनकी हेल्थ अच्छी रहेगी, उनका हेल्थ अच्छे रहने की वजह से उनका प्रोडक्टिविटी अच्छी रहेगी, और जो ह्यूमन डेवलपमेंट है, ह्यूमन ग्रोथ है, उसको भी अच्छी तरह से हो जाएगा. इसीलिए ये प्रोविजन आज हमने इनोव किया है. इसका ऑर्डर हमने आज कमिश्नर फूड सेफ्टी महाराष्ट्र को इश्यू किया है और ये लागू हो रहा है और ये सब स्ट्रिक्टली आगे इम्प्लीमेंट होगा. अब तक का लास्ट 10 साल में जो मैन्युफैक्चरर्स है उनके खिलाफ 260 एफआईआर हुए हैं, जो सप्लायर्स है 248 एफआईआर हुए, जो ट्रांसपोर्टर्स है 190, ऐसे 703 एफआईआर भी हो चुके हैं. इसका डेटा हमने मंगा है, उसका एनालिसिस भी चल रहा है. तो मेरी ये सुझाव है, वार्निंग है, दोज हु आर इन्वॉल्व इन दिस बिजनेस, इधर मैन्युफैक्चरर और ट्रांसपोर्टर्स और सेलर्स और डीलर्स और सेमी डीलर्स, ये महाराष्ट्र में आप काम बंद कीजिए, नहीं तो एक कानून के हिसाब आपको कड़ी से कड़ी जो आपको सजा इसमें पता है वो दिया है, इसी सजा देंगे, प्रोसिक्यूट करेंगे और हम महाराष्ट्र जो प्रोहिबिटेड आइटम है उसमें नहीं होंगे. किस किस के तहत खिलाफ ये कार्रवाई होगी सर, आपने बताया था. ये जो हमने बताया कि इसमें कौन कौन आता है, तो इसमें मैन्युफैक्चरर आएंगे, मैन्युफैक्चरर और प्रोड्यूसर्स ऑफ प्रोहिबिटेड आइटम्स, फाइनेंशियल्स फंडिंग जो करते हैं मैन्युफैक्चर के लिए या प्रोक्यूरमेंट के लिए या डिस्ट्रीब्यूशन के लिए, वो भी आएंगे. इंटर स्टेट और इंट्रा स्टेट सप्लाईज जो है वो भी इसमें आएंगे, कमीशन एजेंट्स भी इसमें आएंगे, ट्रांसपोर्टर्स आएंगे, व्हीकल ऑपरेटर्स आएंगे, इंक्लूडिंग एजेंट्स हु बुक और अरेंज फॉर ट्रांसपोर्ट वो भी आएंगे, गोडाउन ऑपरेटर्स आएंगे, वेयरहाउस ओनर्स आएंगे एंड स्टोर मैनेजर्स हु नोइंगली स्टोर सच प्रोडक्ट्स वो भी आएंगे, होलसेल डीलर्स एंड डिस्ट्रीब्यूटर्स भी आएंगे, सब डीलर्स एंड सेमी होलसेलर्स भी आएंगे, एजेंट्स भी आएंगे, रिटेल सेलर्स फॉर्मिंग पार्ट ऑफ एन आइडेंटिफाइड ऑर्गेनाइज्ड नेटवर्क भी आएंगे, और एनी अदर पर्सन डूइंगली जानबूझ के उसको अबेट करता है, इंफॉर्मेशन कंसील करता है या असिस्ट करता है,
ये सबके खिलाफ है। छोटे छोटे दुकानों में भी मिलता है, क्या उनके ऊपर कार्रवाई हो? सेलर है, सर जो मैन्युफैक्चरर दूसरे स्टेट में है और वो यहाँ पे ट्रांसपोर्ट करते हैं, तो क्या दूसरे स्टेट के मैन्युफैक्चरर so it's a part of syndicate. Syndicate के definition में सब कुछ आया है. Organized crime. That's why it is an act. That's why we are it's become an organized crime, and they are working as a syndicate. That's why we are invoking this process. Sir, how is the police supporting you in all this drives? They support. सर आम आदमी के लिए मकोगा लगने के बाद कितना मुश्किल हो जाएगा जो शख्स इसमें पकड़ा आम जाए? आदमी को क्यों मुश्किल जो होगा? नहीं, आम आदमी को जानने के लिए जो भी इस बिजनेस आम आदमी को सुन रहा है, जान बिजनेस में रहा नहीं है है ना. कि जो भी इस बिजनेस में है, अगर वो पकड़ा जाएगा और मकोका लगेगा तो क्या क्या स्ट्रिंजेंस धाराएं में उसको परेशानी हो जाएगी? क्लियरली है ना, लाइफ इम्प्रिजनमेंट. आपको जो प्रोसिक्यूट होंगे. प्रोसिक्यूशन में कितने दिनों तक उनको बेल नहीं होगी? कितने हाँ, दिनों में आपको चार्ज? सबको बेल आपको हम लोग बताएंगे. वो अगर बताएंगे सर तो थोड़ा सा डर ज्यादा नहीं, वो होगा। तो कर which may extend up to 10 years imprisonment, shall also be liable to fine, such property shall also be liable to be attached and forfeiture. और रिपीट है तो उसके फिर और बताओ. 10 साल की सी। प्रॉपर्टी भी सीज हो. सर एक वेगळा प्रश्न आहे. नहीं नहीं, ये विषय पहले हिंदी होता. ठीक है. हिंदी भाषा सबको नजर देते मला माहिती आहे. मुंडे साहेब ऐका ऐका हिंदी आज आलं ना आता हिंदीमध्ये. डेअरी चालकांशी तुम्ही बैठक घेतली आहे. एक विषय संपला का? हा विषय संपला. माझी अशी अपेक्षा आहे आपल्याकडून, प्लीज त्याला चांगली पब्लिसिटी द्या. दिस इज इन द इंटरेस्ट ऑफ very very crucial, very very crucial. Many people have fallen prey to this, so we need to save our people. We need to work. That's a public health hazard. We have to eliminate it, absolutely. So इसीलिए मुझे ये publicity जितनी ज़्यादा दे सकते हो वो दो. That is my view. डेअरी ओनर्सची आणि मॅन्युफॅक्चर म्हणजे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स त्याच्यामध्ये आज मीटिंग मी सगळ्यांची बोलवली होती. उद्देश हा होता की डेअरी सेक्टरमध्ये म्हणजे कसाईचे रेग्युलेशन्स आहे, स्टँडर्ड्स आहेत, म्हणजे सगळ्या सेक्टरमध्ये आहेत, त्याच्यामध्ये डेअरीचे पर्टिक्युलरली बोलवले होते, कारण तो खूप मोठा इश्यू आहे. अनेक वर्षापासून आहे. अत्यंत चांगले लोक काम करणारे त्याच्यात आहेत आणि काही त्याच्यामध्ये चुकीचं काम करणारे पण आहेत. आणि म्हणून FDA म्हणून आम्ही काय कारवाई करणार ॲज अ रेग्युलेटर. FDA इज अ रेग्युलेटर आणि फूडच्या बाबतीत म्हणून फूड कमिशनर स्टेट म्हणून आम्ही रेग्युलेट करतो जे फसाईचे नॉर्म्स आहेत. आणि फसाई ॲक्ट हा 2006ला आला, ते रूल 2011 झाले आणि 2011 पासून आतापर्यंत वेगवेगळे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड्स फसाईने डिक्लेअर केले. ते मॅन्डेटरी आहे सर्वांना. जे फूड बिझनेसेसमध्ये आहे त्याला आपण FBO म्हणतो, फूड बिझनेस ऑपरेटर. ते रजिस्टर्ड असणं हा भाग वेगळा आहे. पण त्यांनी कोणत्या कोणत्या प्रकारचे स्टँडर्ड जे प्रॉडक्ट आहेत त्याला वापरायचे, त्याप्रमाणे प्रॉडक्ट तयार करायचे किंवा सेल करायचे, हे त्याच्यामध्ये स्टँडर्ड्स दिलेले आहेत. त्याच्यामधला एक भाग म्हणून जे मिल्क अँड मिल्क प्रॉडक्ट्स आहेत त्याच्यासाठी जे स्टँडर्ड्स लागतात ते त्यांनी पाळावेत, ते त्यांनी इम्प्लिमेंट करावेत. या दृष्टिकोनातून एक इंटरॅक्शन सेशन, कायद्याचे प्रोव्हिजन, रेग्युलेशन्स कोणते आहेत ते त्यांना आम्ही सांगितले. त्यांचे जे काही इश्यू होते ते आम्ही समजून घेतले आणि इथून पुढे खूप स्ट्रिक्टली याच्यावरती एन्फोर्समेंट होईल. राईट फ्रॉम कलेक्शन सेंटर गावातलं जे असेल तिथपासून ते म्हणजे तुमचा MBO असेल, म्हणजे तुमचं फिलिंग सेंटर असेल, कलेक्शन सेंटर असेल, फिलिंग सेंटरपासून तुमच्या डेअरीपर्यंत जात असेल, तुमचा दूध प्रॉडक्ट बनवला किंवा पनीर बनवा तिथपर्यंत जात असेल, ते प्रॉडक्ट्स म्हणून ते कंझ्युमरपर्यंत जात असतील. ही सगळी चेनमध्ये जे जे त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व आहेत त्यांनी हे सगळे स्टँडर्ड्स पाळले पाहिजेत, इम्प्लिमेंट केले पाहिजेत. त्याच्यामुळे चुकीचं काही होणार नाही हे त्यांना समजून सांगण्यासाठी, कायद्याचे प्रोव्हिजन समजून सांगण्यासाठी आम्ही मीटिंग बोलवली होती, इंटरॅक्शन केली. मी प्रेझेंटेशन पण केलं की कायदा काय सांगतो, नाही केलं तर त्याचे काय प्रोव्हिजन होतात. तर 2-3 ठळक ज्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, तर एक पहिलं की अनसेफ फूड हे कशाही परिस्थितीत टॉलरेट केलं जाणार नाही, इन्क्लुडिंग मिल्क प्रॉडक्ट्स. अनसेफ फूडची डेफिनेशन कायद्यात दिलेली आहे, त्याच्यामुळे इथं बोलत नाही, त्या तुम्ही वाचू शकता क्लिअरली. दुसरं अडल्चरेटेड, इट्स अ मिसब्रँडेड. चौथं सबस्टँडर्ड. सो अशा प्रकारच्या कॅटेगरी आहेत.
आणि या प्रत्येक कॅटेगरीला काय पनिशमेंट आहे हे कायद्यामध्ये दिलेलं आहे. तर ते व्हायलेट तुम्ही करू नये. त्याचे जे वेगवेगळे रेग्युलेशन, पहिल्या रेग्युलेशन फॉर रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, ते बऱ्यापैकी इम्प्लिमेंट आहे आमच्याकडे रजिस्ट्रेशन आणि लायसन्स, पण ते तेवढ्या तुमचं चालत नाही. फूड प्रॉडक्ट्सचे जे 2011चे स्टँडर्ड्स आहेत ते बऱ्याच वेळेस कॉम्प्रोमाइज केले जातात, ते करता येणार नाही. मार्केटिंगच्या किंवा ॲडव्हर्टाईजच्या बाबतीत चुकीचं दिलं जातं, ते करता येणार नाही. त्याचबरोबर प्रिंटिंग काय लेबलिंग जे आहे ते व्यवस्थित होत नाही किंवा चुकीच्या पद्धतीने होतं किंवा मिसलिडिंग होतं, हे चालणार नाही. पॅकेजिंग त्याचे स्टँडर्ड ठरवले आहेत, ते पॅकेजिंग त्याच पद्धतीने पाहिजे, हे चालणार नाही. हे त्यांना आम्ही चांगल्या पद्धतीने समजून सांगितलं आहे आणि बाय अँड लार्ज त्यांची कन्व्हिन्स झालेली आहे की हेच आमच्याकडे त्याचे त्रुटी असतील आणि त्याच्यामध्ये कारवाई करू, जेणेकरून जे दूध आहे किंवा प्रॉडक्ट आहे, फूड अँड प्रॉडक्ट जे आहे ते कंझ्युमरला जे स्टँडर्ड फसाईनी घालून दिलेले आहेत ते त्याप्रमाणे करतील. जे करणार नाही त्याच्यावर फसाई ॲक्टनुसार आपण त्याच्यावरती कारवाई करणार आहोत. आता हे स्टँडर्ड ओव्हर पिरियड ऑफ टाइम आहे, 2011 पासून आतापर्यंत जवळजवळ टोटल 28 प्रकारचे रेग्युलेशन किंवा स्टँडर्ड आहे. त्याच्यातले 6 हे ऑथॉरिटीचे आहेत, 22 आहेत वेगवेगळ्या प्रॉडक्टच्या बाबतीतले आहेत. त्याच्यातले बऱ्याचशा अंशी 6 ते 10च्या दरम्यान हे फूड अँड फूड प्रॉडक्ट लागतात. प्रत्येकाला मोर दॅन 1 लागतात. रजिस्ट्रेशन कंपल्सरी आहे, पण ते फूड कॅटेगरी जे असेल त्यांना ते लागतात. ते स्टँडर्ड्स आम्ही जास्त इम्प्लिमेंट करू, सॅम्पलही आम्ही वाढवू आणि त्याचबरोबर आम्ही हे सांगितलं की कंप्लायन्स करणं ही तुमची जबाबदारी आहे आणि इन्फोर्स करणं ही आमची जबाबदारी ॲज अ रेग्युलेटर म्हणून. ती इन्फोर्समेंट आमचे स्ट्रिंजंट होईल. त्याच्यामुळं आपण स्वतः आपल्या आदमीचं ज्यांच्याकडून तुम्ही दूध घेता, जे चिलिंग सेंटर्स आहेत, जे तुमचे प्रॉडक्ट्स आहेत, तुमचे प्लांट्स आहेत, त्या ठिकाणी याचं कोणतंही व्हायोलेशन होणार नाही याची काळजी तुम्ही घ्या. आणि सबस्टँडर्ड असेल, अनसेफ असेल तो माल रिजेक्ट करा. तो तुम्ही वापरू नका, दुसऱ्याकडे वापरू देऊ नका. सो दॅट दिस अनसेफ, सबस्टँडर्ड, अडल्टरेटेड, मिसब्रँडेड असं कोणताही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येणार नाही. त्यासाठी तुम्ही करत राहा आणि ते कम्प्लायन्स करता की नाही त्याचं इन्फोर्समेंट आम्ही बघू आणि जिथे कम्प्लायन्स होत नाही त्याची निश्चित कारवाई करू. शेतकरी कमिटी तुमच्या कारवाईचं शेतकरी फार खुश आहेत तुमच्या कारवाईच्या नंतर. आटपाडी तालुक्यामध्ये तुमचा दुग्धाभिषेक करण्यात आला आहे. दुधाचे रेट वाढतील असं वाटतं तुम्हाला? रेट माझ्या हातात नाही. वाढवणं हा इज फ्री मार्केट. त्याच्यामुळे दुधाचा किती रेट असावा ते डिमांड सप्लाय होते. पण आपण अडल्टरेशन बंद करू शकतो, आपण सबस्टँडर्ड दूध बंद करू शकतो, प्रॉडक्ट बंद करू शकतो. तर ऑफकोर्स प्युअर दुधाला डिमांड वाढेल. ऑफकोर्स मार्केट प्रोसेसनुसार त्याचे जे काय परिणाम होते. शेतकरी खुश आहेत तुमच्या कारवाईवरती? शेतकरी खुश आहेत? ज्या कारवाया झाल्या, अनेक जप्त केलेला माल आहे तो टेस्टिंगसाठी पाठवण्यात आलेला आहे. किती अहवाल येणे बाकी आहे? आता खास करून दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ याचे लवकर नाश होतात. त्याची आम्ही काळजी घेत आहोत. त्याचे जे पिरियड दिलेला आहे, ट्रकच्या बाबतीत 7 दिवसाचा असतो, पुढच्या बाबतीत 14 दिवसाचा असतो. त्या वेळेतच येथे आम्ही हिशोब करतो. त्याची सुद्धा मी आढावा घेतलेला आहे. आपल्याकडे 3 ठिकाणी आपल्या स्वतःच्या लॅब आहेत. पुण्याला आपली हेल्थ डिपार्टमेंटची ऑडिट लॅब आहे, प्लस मुंबईमध्ये BMCची लॅब आहे, प्लस गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या खर्चाच्या BPP लॅब आहे. त्याच्यामुळे आपण ते सॅम्पल वेळेत कशी होते त्याच्या ओके. मनुष्यबळा संदर्भात देखील मागे एकदा अशी तुम्हाला प्रश्न येताना का आपण सांगा, मी सांगू शकतो. रोज तर नाही शक्य, पण इन बिटवीन आपण भेटतो. सर पुराने मामले में भी मकोका हम लोग देखेंगे कि उसमें नहीं, इसमें वो प्रोहिबिटेड है. जो नहीं पहले जो कार्रवाई हुई है, जो मुकदमे दर्ज किए गए हैं, पहले जो एज आई टोल्ड ना, इसमें रिपीट ऑफेंसेस कितने क्या है हम देखेंगे. अच्छा फुल एग्जाम वी हैव कलेक्टेड डेटा, वी हैव स्टार्टेड वर्क ऑन दैट. ये एक दिन का ऑर्डर नहीं है, इट हैज लॉट ऑफ थॉट हैज गॉन. आज से जो भी पकड़ा जाएगा इस व्यवसाय उसमें मकोका लगेगा. जो कंडीशन में अगर फुलफिल करता डेफिनेटली, इसलिए मैंने मैंडेटरी किया. MCOC सरकारी रुग्णालयांना पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील रुग्णालयांना हिंदुस्तान अँटीबायोटिक्स कंपनीमधून औषध निर्मिती थांबवण्याचा निर्णय आपल्या विभागाने घेतला आणि औषध निर्मितीमध्ये त्रुटी आढळल्याने हॉस्पिटल औषध निर्मिती हॉस्पिटलमध्ये जे इंजेक्शन आणि सलाईन पुरवठा करतात ना, त्या पुण्यातील आणि पिंपरी चिंचवडमधील हिंदुस्तान अँटीबायोटिक कंपनीमध्ये औषध निर्मिती थांबवण्याचा निर्णय घेतला होता असं ह्यांनी बजावलं, म्हणजे आपल्या विभागाने. प्रश्न आला असा प्रश्न नका ना. कंपनीने असं
अशा बाजूला असा प्रश्न आला तर तुम्ही आदेश बरोबर घेतलं पाहिजे. औषध निर्मितीमध्ये त्रुटी आढळल्याने शोकॉज नोटीस बजावण्यात आली होती. थोडंसं तुम्हाला समजून सांगतो कंटेक्स्ट. त्या स्पेसिफिक केसबद्दल बोलत नाही कारण तुम्ही स्पेसिफिक प्रश्न केले नाही. मी तुम्हाला जनरल सांगतो. काय असतं की मार्केटमध्ये जे आपले ड्रग्ज असतात म्हणजे मेडिसिन्स असतात त्यांचं आम्ही चेकिंग करतो. चेकिंग करताना परत सबस्टँडर्ड, अडल्चरेटेड आणि याच्यामध्ये ड्रगमध्ये कॅटेगरी आहे स्प्युरियस किंवा मिसब्रँडेड या प्रकारचे आढळले तर त्याला पनिशमेंट ड्रग्ज अँड कंट्रोल ऍक्टनुसार आम्ही करतो. असे जर काही कॅटेगरी आढळल्या असत्या आमच्या याच्यामध्ये तर देर इज अ प्रोव्हिजन कॉल्ड रिकॉल ऑर्डर म्हणतात आणि स्टेट ड्रग कंट्रोलर ते करत असतात. ती प्रोसेस आम्ही चालू केलेली आहे. म्हणजे आम्ही कुठं आम्हाला कंप्लेंट आले, व्हेरीफाय केलं, आम्हाला वाटलं, आम्ही सॅम्पल घेतले, त्याच्यातून आम्हाला ह्या 4 कॅटेगरीमध्ये जी कोणती आलेली आहे तर तो प्रॉडक्ट मार्केटमधून फक्त हॉस्पिटलमधून नाही मार्केटमधून आम्ही रिकॉल करतो. त्या कंपनीला सांगतो आणि त्याची आम्ही पब्लिसिटी पण करतो. तर तशा प्रकारच्या ऑर्डर आम्ही ज्या ज्या केसेसमध्ये आम्ही ते रिकॉल ऑर्डर ड्रग कंट्रोल स्टेट ड्रग कंट्रोलर पब्लिसिटी केली आहे. म्हणजे इथं जे आपण जॉईंट कमिशनर ड्रग HQ म्हणतो ही जे स्टेट ड्रग कंट्रोलर तर त्यांच्या मार्फत इश्यू करतो ते कंप्लाय करतो. पर्पज असा असतो त्याच्या पाठीमागचा की जर हे चुकीचं आहे तर ते कंझ्युम होऊ नये म्हणून ते रिकॉल ऑर्डर असते आणि बाकीचे प्रोव्हिजन त्याप्रमाणे FIR करून किंवा जे काय प्रॉसिक्युशन करायचं त्या कंपनीला आम्ही करत असतो. तर अशा आमच्या पुण्यातले जे एक आम्ही हे केलेलं आहे पुण्यामध्ये शेड्यूल H मधले औषधे जप्त केले होते 11.19 लाखाचे. त्याची सिप्ला कंपनी तर त्याच्या तिथल्या लोकांनी केले पण इथून आमची ऑर्डर 1-2 दिवसामध्ये रिकॉलची जाईल. ते प्रॉडक्ट जे असतील ते पूर्ण मार्केटमध्ये पूर्ण अक्रॉस कुठे असू दे इंडियामध्ये कुठे असू शकते ते रिकॉल होते. तसेच बाकीच्याही गोष्टीवर आम्ही कारवाई केली. दॅट इज द प्रोव्हिजन यू शुड अंडरस्टँड. हे रिकॉल ऑर्डर आहे. इट्स अ स्टँडर्ड प्रोसिजर ॲज पर द ड्रग कंट्रोल ऍक्ट 1940 आणि त्याच्या अंतर्गत 1940 हे स्टँडर्ड प्रोसिजर आहे. वी आर फॉलोइंग. कदाचित अगोदर होत नव्हती नाही मला माहित नाही बट विल फॉलो इट सो दॅट पब्लिक हेल्थला त्यातून डेंजर राहणार नाही. आणि आपण जे प्रोड्यूस केलेलं आहे जे सेल करतात त्यांच्यावरती नियम बिफोर यू फॉरगेट एक लास्ट अजून एक आदेश मी आज पारित केलेला आहे. हा आदेश आहे ड्रग्ज म्हणजे माझ्याकडे 2 सेक्शन आहे फूड आहे आणि एक ड्रग आहे. हा आदेश आहे की बऱ्याच ठिकाणी आमच्याकडे कंप्लेंट येतात माहिती भेटते की हॉस्पिटलमध्ये कोणी पेशंट ॲडमिट जर असेल आणि त्याला जे काही औषधी लागत असतील तर ते त्याच्याच फार्मसीमधून घ्यायचे असे काही कंप्लेंट असतात. बाय लॉ दे कॅनॉट फोर्स एनी हॉस्पिटल तिथूनच घ्यायचं मॅन्डेट नाही. त्याचे आदेश आम्ही जारी केलेले आहेत. आदेश त्याची पाहिजे ती कॉपी आम्ही प्रेस करायची उद्या दिली जाते पण माहितीसाठी म्हणून देतोय की ऑलरेडी केलेले असं त्यांना करता येईल. कोणत्याही पेशंटला जर बाहेरून आणायचे हा त्यांचा चॉईस आहे. यू कॅनॉट फोर्स एनीबडी की तुमच्याच फार्मसीमधून किंवा ह्याच फार्मसीमधून किंवा त्याच फार्मसीमधून हे तुम्ही पेशंटला फोर्स करू शकत नाही. ते आम्ही सगळ्यांना ऑर्डर काढलेली आहे कारण तो सिटिझन्सचा किंवा पेशंटचा राईट आहे कुठून परचेस करायचा. त्यांना तुम्हाला प्रिस्क्रिप्शन द्यावं लागेल त्याच्यामुळे यू कॅनॉट फोर्स की तुमच्याच फार्मसीमधून घ्यावा. तो पण आदेश आज आम्ही सर याच्या संबंधित एक प्रश्न आहे. याच्या संबंधित एक प्रश्न आहे. मुद्दा असा आहे जर डॉक्टरने लिहून दिलं प्रिस्क्रिप्शन तो त्याच्या जो प्रिस्क्रिप्शन किंवा गोळ्या जे काही लिहून देईल ते फक्त त्याच्याच मेडिकलमध्ये अवेलेबल असतं. दुसरीकडे घ्यायला लागला तर तिथं उपलब्ध नसतं संबंधित असं असतं सर. हो हो सर मला तरी अनुभव आहे सर. मेडिसिन फक्त त्याच्या हो सर ते मेडिसिन फक्त त्याच्या हॉस्पिटलसाठी बनवलं आहे का त्याच्यात मेडिकल असतात त्याच्यामध्ये स्टँडर्ड ज्या ऍडवायझरीज आहेत त्या ऍडवायझरी अशा आहेत की त्यासाठी जनरिक ऑप्शन काय हे पण देऊ शकतात मागू शकतात पेशंट. असे स्पेसिफिक आले कारण काय स्पेसिफिक नाही जनरल नको काय नीट आणि काय देयर इज अ लॉ. ये नहीं बोल रहा मैं क्वेश्चन नहीं कर रहा हूँ. अगर ऐसे हमारे पास स्पेसिफिक ऑप्शन आते हैं तो मैं करेंगे. डॉक्टर